बदलापूर येथील शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधी पक्षांची महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे। महाविकास आघाडीनं या प्रकरणी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शनं करत येत्या शनिवारी म्हणजे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। आमचे सरकार असल्यानं तात्काळ कारवाई होतीये, या जागेवर दुसऱ्यांचं सरकार असतं तर काय केलं असतं, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला। बदलापूर घटनेत आमचे आमदार खांद्याला खांदा लावून उभे होते। आमच्या नेत्यांनी पटापट निर्णय घेतले, त्या जागेवर दुसरं असतं तर फेसबुकवर वाहवा दौडत बसले असते, असा आरोप चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केलाय। जे सरकारला करणं शक्य होतं ते सर्व सरकारनं केलं असल्याचा दावा देखील चित्रा वाघ यांनी केलाय। बदलापूर येथील घटनेनंतर चित्रा वाघ यांनी परिस्थितीचा आढावा घेत स्थानिकांशी चर्चा केली, त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या। बदलापूर येथील शाळेत मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर झालेलं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा संशय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। कालचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं, त्याचा लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला, हे व्हायला नको होतं। मंत्र्यांनी आंदोलकांना समजावलं, त्यांच्या मागण्याही मान्य केल्या, पण त्यानंतरही ते माघार घेत नव्हते। त्यांना केवळ सरकारला बदनाम करायचं होतं, असं ते म्हणाले। राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे, त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय। त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जातंय, त्यामुळे माझे पोलीस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विनंती केली आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे, या मागणीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे। त्यासाठी शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठबळ देत आहेत, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय।